नमस्कार शेतकरी बांधवांना, पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगचे यूट्यूब चॅनल आपले सर्वांचं स्वागत. आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण बटाट्याच्या प्लॉटमधून आजचा व्हिडिओ देत असताना साधारणतः 6 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. तर 6 महिन्याच्या पुढे आपण कसं कामकाज केलं गेलं पाहिजे, अंतिम टप्प्यामध्ये लाल कुळी असेल, त्याचबरोबर येणारा लेट ब्लाइट असेल, यामध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे. तर या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत असताना आपण ज्या शेतकऱ्याला लागवडीपासून मार्गदर्शन केलेलं आहे ते शेतकऱ्याची आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपण दादा आपलं नाव सांगा. बाबूराव मारुती सांडोल. बाबूराव मारुती सांडोल. पत्ता सातकर खेड, तालुका खेड, जिल्हा पुणे. खेड, जिल्हा पुणे. आपला मोबाईल नंबर 9422 273400. आपण यापूर्वी पण तुमचा व्हिडिओ मी टोमॅटो पिकामध्ये घेतला होता. त्याचं तुम्हाला ते टोमॅटोचं जरा मार्गदर्शन आवडल्यामुळे तुम्ही ह्यावेळेस पुन्हा बटाटा पिकासाठी येते. आता तुम्ही काकडीचे वेड ओढले, त्यामध्ये शेणखत भरत जातात. हे मार्गदर्शन घेण्याचं कारण काय? माझा पहिला प्रश्न असा असेल. मार्गदर्शन घेण्याचं कारण म्हणजे आपला माहिती नाही ना बाकीचे खत औषधांची वेळेच्या वेळेवर देण्याची, त्याच्यामुळे मार्गदर्शन घ्यायची. तसे बटाटा पिकातला तुम्हाला खूप अनुभव आहे. गेल्या वर्षी पण तुम्ही बटाटे केले होते. केले होते. तर तुम्ही ह्या वर्षी टोमॅटो पिकातला काय अनुभव सांगा? टोमॅटो पीक पहिल्यांदाच केलं, त्याच्यामुळे आपला काय त्याचा अनुभव होता ना. किती दिवस चालले ते टोमॅटो पीक? आता जवळजवळ 2 महिने झाले. टोमॅटो पीक 2 महिने प्लस झाले. 2 महिने प्लस झाले. चालू होऊन 2 महिने. चालू होऊन 2 महिने. तर मित्रांनो, कशा पद्धतीने बटाटा पिकामध्ये कामकाज केलं गेलं पाहिजे. तर एक साधारणतः 6 महिन्याचा प्लॉट आहे. कोणती व्हरायटी? पुकराची. तर मित्रांनो, कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे. साधारणतः आपण 6 महिन्याचा प्लॉट झाल्यानंतर खुरपणी करून घ्या किंवा त्याच्यानंतर आपण नांगरी घालतो. नांगरी घातल्यानंतर कशा पद्धतीने कोणतं खत आणि कोणती स्लरी दिली गेली पाहिजे, जेणेकरून प्लॉटमध्ये आऱ्यांची संख्या जास्त पद्धतीने लागेल आणि त्याचबरोबर झाडाची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होईल. तर त्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना 24-24-0 म्हणजे मादन एकरी साधारणतः 2 बॅग घ्यायचे आणि मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे 50 किलो. त्याच्यानंतर फुकून द्यायचे. नांगरी घातली असेल तर नांगरीच्या पुढं फोकायचे किंवा खुरापणी झाल्यानंतर खुरापणीनंतर फोकायचे. त्याच्यानंतर तेच पाणी देत असताना पहिले 2 दिवस आपल्याला खूप महत्त्वाचं काम आहे. त्याचबरोबर ओनिटॉन, जे केरॉनचं कंदवर्गीय पिकांसाठी जे ओनिटॉन येतं ते साधारणतः एकरी 2 ते 2.5 लिटरपर्यंत घ्यायचे. ही स्लरी आपण 48 तास त्याच्यामध्ये आपल्याला गोमूत्र घ्यायचे साधारणतः 5 लिटर, ताक घ्यायचे साधारणतः 5 लिटर आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये गुळ घ्यायचे साधारणतः 5 किलोपर्यंत. हे मिश्रण आपल्याला साधारणतः 2 दिवस म्हणजे 48 तास भिजवून स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरच्या माध्यमातून सोडून द्यायचे आणि ठिबक असेल तर ठिबकच्या माध्यमातून, पाटपाणी असेल तर पाटपाण्याच्या माध्यमातून. अशा पद्धतीने जर आपण कामकाज केलं तर खूप सारे डेव्हलपमेंट बटाटा पिकामध्ये होऊन आपण भरघोस असं उत्पन्न घेऊ शकता. त्याचबरोबर अंतिम टप्प्यामध्ये लेट ब्लाइट म्हणजे उशिरा येणारा करपा त्रास देतो. त्याचबरोबर लाल कोळी, पांढरी माशी पण त्रास देते. त्यासाठी आपल्याला दोन्हीसाठी एकच फवारणी. आता साधारणतः आपल्या 2 फवारण्या झाल्या. पहिली साधन सिंपल काढली, अल्ट्राकॉल काढली आणि इसाबियन दमन 97. त्याच्यानंतर आपण नेटिव्ह ओनिटॉन जे आपण पाण्यातून दिलं तेच आपण आपल्याला फवारण्याच्या माध्यमातून घ्यायचे. साधारणतः नेटिव्ह 50 ml आणि त्याचबरोबर आपण पॅगासस किंवा ओबेरॉनचा स्प्रे काढला असेल. त्याच्यानंतर मित्रांनो, शेवटचं स्प्रे करत असताना लेट ब्लाइटसाठी खूप महत्त्वाची फवारणी बायरचं इन्फिनेटो येतं. इन्फिनेटोचा वापर करायचा आहे. साधारणतः इन्फिनेटो घ्यायचे साधारणतः 100 लिटरच्या पंपासाठी 50 ml, बॅलरला असेल तर 500 ml पर्यंत ते 600 ml पर्यंत आपण घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला स्टेप्टोसायक्लिन 200 लिटर पाण्याला 24 ग्रॅम आणि 100 लिटरचा पंप असेल तर 2 ग्रॅम कोमट पाण्यात विरघळून घ्यायचे. आणि त्याचबरोबर आपल्याला इन्सेक्टिसाईड कुठलं घेतलं गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा ओबेरॉन घेतला असेल तर पॅगाससचा आता ह्या ठिकाणी वापर करायचा, जेणेकरून लाल कोळी, पांढरी माशी दोन्ही पण कंट्रोल होतील. अशा पद्धतीने जर कामकाज केलं तर बटाटा पिकामध्ये खूप सारे झाडांची डेव्हलपमेंट करून झाडाची पत्ती शेवटपर्यंत टिकवून एकसारखा माल आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये माल साईजला जरा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मॅपासॉलचा वापर करायचा आहे साधारणतः एकरी 5 किलोपर्यंत. आणि त्याचबरोबर आपल्याला JP कंपनीचं 0250 किंवा फास्ट पोटॅचा वापर करायचा आहे साधारणतः 2.5 लिटरपर्यंत. अशा पद्धतीने आपण जर कामकाज केलं तर खूप सारे बटाटा पिकामध्ये आपण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. आता साधारणतः गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर साधारणतः मी
4 नंबर वेण्याला 35चे ॲव्हरेज काढलेलं मी एका कट्ट्या 4 नंबरच्या वेण्या लावलं तर 35चे ॲव्हरेज काढले आणि 6 नंबर वेण्याला काढले साधारणतः 22 ते 23 कट्ट्याचे ॲव्हरेज. अशा पद्धतीने जर आपण कामकाज केलं तर हे ॲव्हरेज तुम्ही पण घेऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल नमस्कार.